हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज सकाळी तर मी उठली, पण कोमट पाणी पिते म्हटलं तर माझ्या लक्षातच नाही आलं आणि मी थंड पाणी पिली. थंड म्हणजे साधं. आणि मी पिल्यानंतर इकडे अधिराजला पण पाणी पाहिजेच, तर तो पण पाणी पिला. पण झालं असं की इतकी ऊन तपत आहे, रात्रभर आम्ही झोपलो नाही गरमीमुळे, कारण कूलर अजून लागलेला नाही आहे. तर आज कूलर लावणार आहे, त्याचाही थोडासा आनंद आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतलाच पाहिजे. इथे मी चिवडा खाल्ला, कच्चा चिवडा, आणि त्याच्यानंतर मला आता जेवण जात नाही आहे, तर मी अधिराजला चारून दिलं. अधिराज जेवण करेपर्यंत पोळ्या पूर्ण कडक झाल्या, कारण तो खूप हळूहळू जेवते आणि त्याला इतका वेळ लागते की मी सांगू शकत नाही. नंतर कूलर लावण्याचा प्रयत्न केला, तो लावला पण इकडून तिकडून चालूच नाही झाला. म्हणजे आज माझं नशीबच खराब आहे असं मला वाटते. म्हणजे आज रात्रभर पुन्हा जागरण करावं लागेल. ओ नो. नंतर मी गॅलरीमध्ये बसली, कारण ते काका येणार होते दुरुस्त करण्यासाठी. तर मी म्हटलं चला, ते काका येणार आहे ना, म्हणजे ते एक्सपर्ट आहे त्या कामामध्ये, तर काही करून चांगला होईलच. इथे बघा, तुम्हाला दिसेल माझ्या नाकाला अधिराजनी बोकरून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याला असे कामं चांगले जमते. इथे मी क्राफ्ट वगैरे केलं होतं, ते पण पडलं. म्हणजे दुष्काळात 13वा महिना झाला शेवटी. माझ्या याने कोणतंही काम धड होऊ शकत नाही, आणि ते माझ्यामुळे नाही झालं, मला पडलं. नंतर ते काका आले. खूप प्रयत्न केला त्या काकांनी, खूप प्रयत्न केला. म्हणजे आज 100% आमच्या घरचा कूलर लागणार होता आणि आम्ही रात्री शांततेने झोपणार होतो. म्हणजे दुपारी तर नाही झोपू शकलो, पण रात्री तर झोपू शकतो. पण नाही, शेवटी नशीबच खोटं. आजही कूलर आमचा चालू नाही झाला. म्हणजे रात्री आम्हाला गरमीतच झोपावं लागणार आहे. आणि मला हसू की रडू असं वाटत आहे. आणि मी आणि गुंजन तर खूप हसलो, आणि गुंजन तर खूपच नाराज झाली होती, कारण ती 3-4 दिवसापासून मागे लागली, मम्मी कूलर कधी लावणार आहे, कधी लावणार आहे. शेवटी तिला म्हटलं गॅलरी साफ कर, गॅलरीमध्ये झोपू आपण. मग मला हसायला आलं होतं, त्याच्यापेक्षा चिडली, कारण तिला होत होती गरमी, आणि तसंही गरमी तर मलाही होत आहे म्हणा. मग आता विचार करत आहे याच्यावर काही सोल्युशन आहे का, तर काहीच नाही आहे. आजचा व्लॉग एवढा.